देशात पुन्हा मोदी सरकार की इंडिया आघाडी विजय होणार। देशाचा खरा निकाल आता 9 तासांवर उद्या सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार। देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट। उद्याच्या निकालाआधी देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला। भेटीत विधान परिषद निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती। निकाल एक्झिट पोलच्या विरुद्ध असेल। एक्झिट पोलवर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची प्रतिक्रिया। लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज। 48 मतदारसंघातील मतमोजणी केंद्रावर एकूण 14,507 अधिकारी कर्मचारी नियुक्त। पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात। 20 मेच्या पत्रकार परिषदेमुळे उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार। ठाकरेंवर आवश्यक ती कारवाई करण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश। आयोगानं विरोधकांच्या तक्रारींची दखल घेतली नाही। भाजपच्या तक्रारीवर लगेच कारवाईचे आदेश। राऊतांची टीका। तर कोण कुणावर कारवाई करणार उद्या स्पष्ट होईल, राऊतांचा इशारा। लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच विरोधी पक्षाची सावध भूमिका। पुढील रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीचे सर्व मोठे नेते उद्या किंवा परवा दिल्लीत येणार। तर येत्या 24 तासात इंडिया आघाडी आपला पंतप्रधान निवडणार, राऊतांचं विधान। अनेक मतदारसंघात निकालाआधीच उमेदवारांच्या विजयाचे बॅनर। बारामती, रत्नागिरी, ठाणे, नागपूर, बीडमध्ये नेत्यांच्या समर्थकांकडून बॅनरबाजी। मनोज जरांगे पाटलांचं उपोषण लांबणीवर। 4 जूनऐवजी 8 जूनपासून जरांगे पाटील उपोषणाला सुरुवात करणार। आचारसंहितेचा सन्मान केल्याचा जरांगेंकडून उल्लेख। राज्यातील दुष्काळाबाबत पवारांचं सीएम शिंदेंना पत्र। पाणी टंचाईमुळे बळीराजासह सर्वसामान्य त्रस्त। जनतेच्या हितासाठी संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल, पवारांचा इशारा।